अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी आहो सगळी? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी आहात सगळी? नमस्कार. रिवर्स कसे आहे? युवर एकदम बरे आहेत, चांगले आहेत. मस्त रमजानचा आहे. मुबारक महिना आहे. रमजानचे रोजे सगळ्यांनी ठेवले नात आणि सगळे खुशहाल आहात, अमन अमानला आहात. आणि आज आम्ही आईला भाव मुल्याची भाजी काढी आमच्या मल्यात टोपली बघून ते समजलंच हा, असाल. आणि आमच्या सोबत आहात आमचे खास मेहमान आणि दोस्त दिलीप धनाजी वांगणकर, जे आमची मदत करणार आहेत भाजी काढायला. काय चला मग आम्ही ठीक आहे. एक से भले दो, दो से भले आज तीन. रोजो कितवोय तो सांगा. चालेल. आज 25 रोजो होय. जी जी जी. काय तुमच्या तयारी झाली सगळी ईदेचो तयारी करा. टोल्या माशाल्लाह. हे बघा छोटंसं मुलं आमचं मुल्याच्या भाजीचं. माशाल्लाह. हां, ही भाजी आली आहे. मिनी फार्म. माशाल्लाह. आता ही आम्ही काढता वाव. हे बघा माशाल्लाह माशाल्लाह. व्यूअर्स, आम्हाला बेहद खुशी महसूस होते है की बघा आपण जी मेहनत करता ना त्याचा अल्लाह पाक फल देते. ती फल मिळत तो आपण खूप इंतजारला असता, इच्छुक असता. मेहनत का फल. बिलकुल. आणि अल्लाह पाकनी बघा आम्हाला त्याचा फल दिलेला आहे. रमजान महिना स्टार्ट होण्याच्या एक दिवस अगोदर मतलब 18 फेब्रुवारीला आम्ही बियो लावला होता. हा, वृक्षारोपण नाही बोलू शकत. टोटल 23 दिवस झाले तात. नाही 23 दिवस नाही झाले. मग 25 रोज आहे. हा, मग हे आपण काढू बोलून. चला ठीक आहे. 26 दिवस झाले तरी 26 दिवसाचा ह्यो नतीजा चला आहे. आता बघा काढ्या लागा. तयार झाली आहे आणि आता आम्ही काढ्या चला घेत आहोत. दिलीप भाई सुरुवात करतात काढ्याची. दिलीप भाई, अरे वा, क्या बात आहे. क्या बात आहे. वाव, मिनी फार्म. मुल्याची भाजी, ताजी ताजी भाजी. आजी आजी ओ हो आजी. आजी, खाना हो भाजी. हे बघा इथे मोठे मोठे आहेत, मध्ये मध्ये आहेत बघा मोठे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हे बारके आहेत ते राहून द्या. एक नंबर मोठे भाजी मोठे दिसतंय. ते काढा. कवली कवली छान. कवली कवली भाजी खायची काय अलगच मजा असते. माशाल्लाह. माणसा लागलीत कामाला. मग लई हवंय ना. अल्हम्दुलिल्लाह. बघा काढताय मी. कुणाला तुम्हाला कवली भाजी पसंत आहे कॉमेंटला नक्की सांगा. मुले पण असतात याला, पण आम्ही कशी आहे ती कवली भाजी असते ती एकदम मस्त लागते खायला. स्वादिष्ट. हे बघा दिलीपबाईंनी अरे एक वा. रिवर्स हे बघा. ही भाजी आहे एकदम कवळी भाजी. का कशी त्याला अजून मुळे आलेले नाहीयेत. हे मुळे असे मोठे झाले की मग भाजी जोन होते, ती खायच्या लायकीची नसते. तर ही कशी एकदम मुळे अजून झालेले नाहीत हा. त्याला. फक्त रोप कसा होतो तशी ही भाजी आहे. आणि खूप छान भाजी आहे, एकदम कवळी कवळी स्मूथ आहे एकदम. काय वैभव, बरा आहेस ना? काय विशेष? हो. कुठे कुठे लागलास कामाला? इथे खाली कोलतर असं 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 काय भाजी काढतो. भाजी हो. काढता वाव. मेहनत केलेली आहे ना. हो या. हो. माशाल्लाह. कनिजनी भाजी काढला नाही. ही मुल्याची भाजी बघा किती एकदम मस्त आहे बघा, खुशबूदार. मस्त. आता ही कवली भाजी आहे आणि खायला स्वादिष्ट लागते. माशाअल्लाह. अशीच मेहनत सगळ्यांनी करा. चांगली चांगली खुशबू येते बघ. आई वा. एक नंबर भाजी. अरे वा दिलीप भाई क्या जिंदाबाद. बात है. कोई कुछ भी बोले, मेहनत करने में कुछ अलग ही मजा होती है. बिल्कुल. कोई बोलेगा ये क्या धंधे कर रहे हैं इन लोग. तो कोई भी काम जो होता है ना वो छोटा नहीं होता. अभी बिल्कुल. एक दिन ऐसा आएगा ना कि लोगों को शहर छोड़ के गांव में भागना पड़ेगा. तो खाएंगे क्या? तो अपने हाथ सही से बात कुछ ना है. कुछ उगाना पड़ेगा. सही है. बिल्कुल. हाँ, तो इंसान को हर चीज आनी चाहिए. क्या बात है. मस्त जबरदस्ती. कैसा उगाने का तो हाँ, वो सही फिर है. हम लोग है ना सिखाने. इधर हम लोग बैठे हैं सिखाने को. दिलीप भाई सिखाएंगे. हम क्या पेट से सीख के नहीं आए. तर मी काय बोलताय, जी बोला. आपल्याला जरा मोठे मोठे तेच काढा आणि बस करायची. व्यूअर्स, एक कलर बघा, कुदरत का कलर. बेनफ्सजी अरबी में बोलते हैं और ये है बैगनी कलर. माशाल्लाह
ये है भाजी। तो अभी हम लोगों ने ये भाजी निकाले हैं, तो ये सिर्फ ये हमें घर में खाने के लिए निकाले हैं। क्या हम घर में बना के खाएंगे, अल्हम्दुलिल्लाह रोटी से खाएंगे। और किसी को अगर हमारे एतराफ़ में लोग जो रहते हैं जिनको भाजी चाहिए, वो हमारे यहाँ आए और ख़रीद के लेके जाएं। ठीक है, भाजी मूले की तैयार है, ताज़ी ताज़ी भाजी। और दिलीप भाई देखो दिलीप क्या भाईचं कर काय रहे हैं। चाललं आहे? ये बंगाली केले के झाड़ जो हम लोग ने दिलीप भाई ने हमने मिलके लगाए थे, तो ये उन्होंने देखो हे साफ बघा सफाई निवास, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हा बघा हा जो केळीचा रोप आम्ही लावलेला आहे ते माझ्याकडून दिलेले आहेत. खूप छान. तुम्ही मोठा झाल्यानंतर केळी झाल्यानंतर आम्ही दाखवू तुम्हाला. पण त्याची जी पानं विरघळून पडतात, जी कोमटतात, ती व्यवस्थित साफ करावी लागतात. मग त्याच्यानंतर मग केळी हा चांगला म्हणजे रोप तयार होतो, चांगला वाढतो. तरी खालची आहे ती अशी, ही बघा ही अशी पानं तोडायला लागतात. आता हे बघा, आता हा कसा एकदम मस्तपैकी झाड दिसतोय. सुंदर. हां, हे असे काढावे लागतात. त्याच्यानंतर हे बघा, हा पण रोप बघा तुम्ही, हा किती सुंदर झालेला आहे. हे असे क्लिअर करावे लागतात ते. हे बघा चांगला जीव पकडला नाही दिलीप भाई? ते माझ्या इथे अजून मी लावलेले छोटे छोटे आहेत, पण ह्यांच्या इथं माती चांगली काळी माती आहे, भुसभुशीत माती आहे, त्याच्यामुळे बघा कसे रोप झालेले आहेत. नरम माती. आणि हां, माझ्याकडे एकदम छोटे छोटे आहेत, एकदम अजून एवढे एवढे आहेत. आम्ही संगतीच बरोबरच लावलेले आहेत. बरोबर. तिकडे लावले आणि इकडे लगेच आम्ही आलोन लावले. पण हे भुसभुशीत आणि काळ्या मातीमुळे कसे झालेत बघा, हे एकदम सुंदर छान झालेत. तर आपण जी निगा करतो त्याचं उत्पन्न याचं दाखवणार तुम्हाला. हा कलकत्त्यावरून झाड आणलेले आहेत. हा म्हणजे असं बैठा झाड आहे एवढा, आणि असा झाडा होतो एवढा बुंदाला, आणि डायरेक्ट असा फणा पडतो मोठा. एवढ्या वीतभर अशा मोठ्या मोठ्या केळी आहेत. मोठे केले. हां, आणि दिलीप भाई जवळ एका फण्यावर 100-150 केले असतात नाही? हो. जर कधी तसा जर बुंदा जर असा मोठा झाला होय, तर जवळजवळ 150 पण केळी पडतात. 150 पडतात. तर इथे आता कसं आहे, आता मातीवर अवलंबून आहे. हो, पण त्याची 60 फूट कमीत कमी त्याची साईज मग दिलीप भाई इथून माती घेऊन जावं की तुम्ही? नाही, एवढीच असते, ह्याच्यावरती वाढत नाही. केल्याची ती पडते ना फणा, हां, तो लय केळं मोठा ते मोठं पडतो पडतं ते. त्याला पण. आता इथे आपण आपला रत्नागिरीमध्ये हां, जिथं ह्याचा जो उत्पन्न आहे तिथे मोठे पडतात. बरोबर आहे. आपल्या इकडे जरा कमी नाही नाही, पडतात. होतील, कमी चांगले पडतात. होतील. बरोबर. कारण आपण जर एखादा जर आपण फणस, आता सांगायचं तात्पर्य म्हणजे मी एवढा मोठा फणस आणला होता दापोलीवरून 1200 रुपयाला विकत, आणि एवढा जाडा होता, एवढा लांब. त्याची शूटिंग पण आम्ही केली. तेच मी त्याच्याच बिया लावल्या, आणि आज फणस बाजायला लागला आहे. तर एवढा छोटे एवढे फणस पडतात, आणि एवढे जाडे, म्हणजे आकुंचित पावतो. म्हणजे मोठा असा फळ मिळत नाही. तेच जर कलम केला असता त्याचा आणि लावला असता तर मग कदाचित तेवढाच फळ मिळाला असता. अगदी तर बरोबर. वास्तविक कलम करावं लागतं. अगदी मी नुसते बरोबर. बिया लावल्यामुळे मला, आणि खूप छान माझा फणस आहे, आणि आम्ही खाल्ले, उद्घाटन पण केला, आणि घरा सेम आहे, काय फरक नाही, चांगला फणस नवीन केला तुम्ही हो, कधी? पाठीमागे लावले. माशाअल्लाह, भाजीवाली माझ्या सोबत आहे. टोकरी घेऊन भाजी विकायला चालली वाटते. काय हो भाजीवाली, भाजी कशी दिली? माझ्या बाईनी बुरोंडी शाळेतला कार्यक्रम झाले होते, त्यातला भाजीचा रोल अदा केला होता. भाजीवाली बनली होती. मग बघू, आणि आज nice मी करते. भाजीवाली बनलो आहे. हां, आणि काय कशी दिला हो भाजी? आता बघूया, माणसा बघून करू. अरे बापरे, म्हणजे गिरायक देख के पुडी बांधेंगे. हां? यस, चालेल. बघा हो, किती ताजी ताजी भाजी आहे. चला मग, दिलीप बाईचा खूप खूप धन्यवाद. ते आमच्या सोबत आले आणि भाजी काढायला. साथ दिलेला ते होतो. असेच तुम्ही कोकण की दुनिया 2324ला जोडून राहा. तुम्हाला याच्या पुढे चांगले चांगले व्हिडिओज आम्ही दाखवू. आणखी पण काय काय आम्ही जे मेहनत करू त्याचा फल कसा भेटतो ते आम्ही तुम्हाला दाखवणार. आणि आता रानमेव्याचं सीझन स्टार्ट झालेलं आहे. काजू, आंबा, केला, फणस, ते पण दाखवणार तुम्हाला. मोपकय ते पण तुम्हाला दाखवणार. सगळे फल फ्रूट्स दाखवून देऊ. रानमेवा, कोकणी रानमेवा दाखव. तुम्ही व्हिडिओवर बनवून द्या, व्हिडिओ शिकते जाऊ नको. तो तमाम दुनिया से जितने भी लोग, हर कंट्री से, अलग अलग कंट्री से लोग देखते हैं. जिनको हमारी भाषा नहीं आती वो भी लोग देखते हैं हमें. उनको क्या अच्छा लगता है नेचर देखने. बिल्कुल. तो सबका शुक्रिया, बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया. ऐसे ही देखते रहिए. कीप वॉचिंग आवर चॅनल कोकण की दुनिया आणि विवस 2324. एक बात बोलीन मी, कच्च्या पण कामाला तुम्ही ना गिव
गिवअप करू नको, नेव्हर नाही, गिवअप. यासाठी की बघा कच्ची पण कामा करून माणूस पोटांशी शिकून येत नाही. आता ही भाजीचा आमच्या दोघांचा, आता दिलीप बायचा ते एक्सपिरियन्स मला माहिती नाही आहे, पण आमच्या दोघांचा मी फर्स्ट एक्सपिरियन्स शेअर करता आहे की इतकी खुशी झाली आहे, बेहद खुशी झाली आहे. फर्स्ट टाईम आम्ही आमच्या मनामर्जीने बियो आम्ही पेरलाव 18 फेब्रुवारीला, जेव्हा की ईदे रमजान महिन्याच्या एक दिवस अगोदर. तर बघा आज 25-26 दिवस झाले आहेत आणि इतका बेसोना रिझल्ट आला आहे की ही भाजी बघला होती, दिल खुश होतं आहे माशाअल्लाह. आणि मोप सारी भाजी अजून पडलेली आहे. आणि आम्ही पण भाजीचा हे असे प्रकार केलेले आहेत, परंतु आमचे आई वडील ज्या वेळेला हे मुळे जर लावायचे असतील तर कुळीद आणि पावटा वगैरे ज्या वेळेला पेरला जायचा त्यावेळेला तर त्याच्यामध्ये बी टाकायचे, म्हणजे तो मुळा तिथे बरोबर. उपटायचे आणि मग ते मुळे घरी आणायचे खायला. हे आठवत आहे पक्का. चला मग, बालपणाच्या आठवणी येतात. टेक केअर, हॅव अ नाईस डे, अल्लाह बाय हाफिज. बाय.